जातीय समीकरण वैयक्तिक कामं यावर सोलापूर लोकसभा निवडणूक सध्या रंगात आली आहे। पाहुयात विश्लेषण सत्तेच्या सारीपाठात। सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरता आरक्षित असताना देखील राज्यात सर्वात जास्त चर्चेला गेला आहे। याला कारणही असंच आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, तर वंचित आघाडीकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, तर भाजपा शिवसेना महायुतीकडून धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यात तिरंगी लढत होताना दिसत आहे। अगदी सुरुवातीला वरकरणी एकतर्फा व दुरंगी वाटत असलेली निवडणूक आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीय समीकरणामुळे अगदी अटीतटीची झाली आहे। जातीमध्ये देशाची आग पसरवून सत्तेची पोळी भाजणाऱ्या आणि देशातील बंधुभाव संपवून भारतीय संविधानाला धोका पोचविणाऱ्या मोदी सरकारला हटवून संविधान वाचवा अशी साध प्रचारातून वंचित आघाडी घालत आहे। त्यामुळे दलित, ओबीसी व मुस्लिम मते एकवटली जात आहेत। तर काँग्रेसकडून चौकीदार चोर है, नोटबंदी, जीएसटीमुळे उद्योजक देशोधडीला लागले, खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली, जातीयवादाला खतपाणी घातले, शहरात विकास कामे झाली नाहीत, यंत्रमाग, बीडी उद्योग धोक्यात येऊन बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव यामुळे ग्रामीण जनता त्रासली आहे, राफेल घोटाळा हा कळीचा मुद्दा असून पुलवामासारख्या घटनेचे राजकीय भांडवल भाजपने केले आहे, अनेक बड्या बँक चोरांना राजाश्रय दिला, आरबीआय व न्यायालय यांची स्वायत्तता संपुष्टात आणली, रखडलेली सिंचनाची कामे, दुष्काळ अशा अनेक मुद्द्यावरून भाजपला पुरते घेरले आहे। भाजपने देखील तेवढ्याच ताकदीने मोदींनी जनहिताची अनेक कामे केवळ 60 महिन्यात केली, जी काँग्रेसला 60 वर्षात जमली नाहीत। स्वच्छ भारत, भ्रष्टाचार निर्मूलन, रस्ते विकास, शौचालय, मराठा आरक्षण, उज्ज्वला गॅस योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्याची कर्जमाफी, रोजगार निर्मिती, पारदर्शी प्रशासन अशा अनेक जनहिताचे निर्णय मोदींनी घेतले आहेत। त्यामुळे भाजपा शिवसेना युतीला विजयी करावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे। या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये महायुतीचे डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना भाजपाच्या स्थिर व पारंपरिक मतदारासह धार्मिक, हिंदुत्ववादी व लिंगायत मतदाराचे जोरदार समर्थन मिळत आहे। इकडे बहुजन वंचित आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना दलित, नवबौद्ध, धनगर व काही प्रमाणात मुस्लिम समाजाची साथ त्यांना मिळताना दिसत आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांना त्यांनी आजवर 45 वर्ष राष्ट्रीय राजकारणात केलेल्या दिमागदार कामाचा अनुभव, तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल व गृहमंत्री यासह अनेक महत्त्वाच्या पदावर राहून केलेले काम, शहराच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान, समाजातील विविध घटकांशी असलेले वैयक्तिक स्नेहपूर्ण संबंध याचा फायदा होताना त्यांना दिसत आहे। त्यामुळे सर्व स्तरातून मोठे समर्थन शिंदे यांना मिळत आहे। तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्याकरता आमदार प्रणिती शिंदे, उज्ज्वला शिंदे यांच्यासह संपूर्ण कुटुंब जीवाचे रान करत आहे। याशिवाय शहरातून राष्ट्रवादीचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे। ग्रामीण भागातून देखील शिंदे यांना मोठे समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे। अक्कलकोटमधून आमदार सिद्धराम म्हेत्रे, दक्षिण तालुक्यातून बाळासाहेब शेळके, गोपाळराव कोरे, उत्तरमधून बळीराम काका साठे, माजी आमदार दिलीप माने, मोहोळमधून राजन पाटील, जालिंदर भाऊ लांडे, मानाजी माने, पंढरपूर मंगळवेढा येथून आमदार भारत भालके यांनी मजबूत बांधणी केल्याचे दिसून येते। या तुलनेत महायुतीकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शिवसेना नेते तानाजी सावंत, प्राध्यापक शिवाजी सावंत, महेश कोटे, पुरुषोत्तम बर्डे, लक्ष्मीकांत ठोंगे, गणेश वानकर, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, उज्ज्वला येलोरे, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शैला गोडसे आदीसह शहरातील 70 नगरसेवक, 6 जिल्हा परिषद सदस्य यांनी कडवे आव्हान उभे केले आहे। त्या मानाने वंचित बहुजन विकास आघाडीला मतदाराचा मोठा स्रोत मिळताना कोठेही दिसत नाही। त्यामुळे अंतिम टप्प्यात गुणात्मकदृष्ट्या या निवडणुकीचे विश्लेषण केल्यास सुशीलकुमार शिंदे यांचे पारडे जड असल्याची चर्चा सुरू आहे, परंतु येणारा काळच यातील सत्य उजेडात आणेल।